मित्र हो नमस्कार. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगाच्या पाठीवर तिसरं महायुद्ध होईल का याविषयीचा अंदाज, तर्क अनेक वर्षापासून केला जातोय. या अंदाजातूनच एक छोटी कथा पण जन्माला आली होती, जी आमच्या पिढीने ऐकली. ती कथा म्हणजे अतिशय शीघ्र असलेल्या, ज्वलनशील असलेल्या दारुगोळ्याच्या गोदामात, जे गोदाम खचाखच दारुगोळ्यांनीच भरलेलं आहे, त्या गोदामामध्ये दोन उन्हाळ पोरं खेळत आहेत. आणि खेळता खेळता त्यांच्या हातामध्ये काडीपेटी सापडली. ती पेटी पण काड्याने भरलेली आहे. ती पोरं पेटीतल्या काड्या बाहेर काढतायत, विस्कटतायत, पुन्हा आत ठेवतायत. यातल्या एखाद्या जरी पोराला असं वाटलं की त्यातली एक काडी ओढावी, त्या क्षणाला जग ज्वलनशील होईल, पुन्हा तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल, अशी ती गोष्ट होती. ती गोष्ट जुनी झाली असली तरी त्या गोष्टीतला तर्क आपण नव्याने पाहतो आहे. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे जे युद्ध आहे, हे आता 3 राष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते पहिल्याच राऊंडमध्ये पसरत पसरत 11 राष्ट्रापर्यंत गेलेलं आहे. ही बहुतेक 8 ते 11 राष्ट्र अरेबियन आहेत, मुस्लिम आहेत, आणि ह्या सगळ्यांनी लक्ष केलेलं इराण हे सुद्धा मुस्लिम राष्ट्रच आहे. कुणी अशी कल्पना केली नव्हती की एक मुस्लिम राष्ट्र दुसऱ्या मुस्लिम राष्ट्रावर हल्ला करेल. ही सगळीच राष्ट्र धर्मवेडी आहेत. काही राजेशाही घेऊन जगणारे आहेत, तर काही धर्मशाही घेऊन जगणारे आहेत. पण आता त्यांच्यात जुंपली. त्याचं कारण अमेरिकेने ह्या सगळ्या राष्ट्रात असलेले लष्करी तळ वापरायला सुरुवात केली आणि या तळावरून इराणला लक्ष केलं गेलं. आणि त्यात इराणचे सगळे पहिल्या फळीतले नेते, इराणचे आधुनिक संस्थापक वाटावेत असे नेते हे मारले गेलेले आहेत. आता लोकांना प्रश्न पडला की ह्या युद्धाचं पुढे काय होणार आहे, आणि ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत काय करणार आहे, भारताचं काय होणार आहे. हे युद्ध जे 8 राष्ट्रापुरतं मर्यादित होतं, ते कदाचित अजून वाढत जाणार आहे. कारण स्पेनने आपला लष्करी तळ वापरायला नकार दिलेला आहे आणि ट्रम्पने त्याला धमकी दिलेली आहे. ही पहिली धमकी व्यापारी निर्बंधाची आहे, व्यापारी करार तोडण्याची आहे. ब्रिटनने सुद्धा थोडी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे, कारण तो पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूने नाही आहे. मग ट्रम्पने ब्रिटनला पण धमकी दिली. या युद्धामध्ये आजची परिस्थिती अशी दिसते की इराण विरुद्ध ही सगळी राष्ट्र आहेत. आणि ह्या युद्धामध्ये इराण बेचिराख करण्याचा संकल्प शत्रू राष्ट्रांनी बांधलेला आहे. ते होईल की नाही होईल, कधी होईल, हे सगळे तर्काचे विषय आहेत. कोण म्हणतं 4 दिवसात होईल. ट्रम्प म्हणतो मला अजून ते महिनाभर चालवायचं आहे, मी ते बेचिराख करणार, मी भूदल तिकडे नेणार, मी अजून राखीव अस्त्र तिथे टाकणार. असंच इस्रायलचं पण आहे. आणि एकटा पडलेला इराण ह्या सगळ्यांच्या विरुद्ध अतिशय कडवी झुंज देतो आहे. आणि ही झुंज देण्यासाठी आपल्या संस्थापकाच्या मृत्यूनंतर त्यांनी एका धर्मस्थळावर लाल झेंडा फडकवला, काळा झेंडा खाली घेतला. याचा अर्थ इराण आता जिहाद करायला तयार झालेला आहे. आणि जिहाद हा एका अर्थाने सूडच असतो, शत्रूवर उगवायचा सूड असतो. आणि इराणमधूनही जिहादाची घोषणा बाहेर पडलेली आहे की जो इराण एका अर्थाने धर्मगुरूच्याच नियंत्रणाखाली 20, 25, 30 वर्ष होता, लोकांनी त्यांना स्वीकारलं. अमेरिकेला आता तिथे बदल घडवायचा आहे, तिथे लोकशाही आणायची आहे, तिथल्या अण्वस्त्राचा कार्यक्रम संपवायचा आहे. आणि हे सगळं करण्यासाठी इराणचा जो पूर्वीचा राजा होता
जो धर्मसंस्थेनंतर धर्मसत्तेनंतर पळून गेला, अमेरिकेमध्ये आश्रय घेऊन राहतो आहे, त्याच्या वारसाला पुन्हा तिथे पाठवायचं आहे. आता हे सगळं अमेरिका का करतो? का करते अमेरिका? कारण अमेरिका तिच्या जन्मापासूनच आपण जगाचे फौजदार आहोत, आपण जगातली महासत्ता आहोत, आपण जगातले एकमेव नेते आहोत, अशा आविर्भावात असते आणि आपल्याला पाहिजे तसं जग घडवण्याचा प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नाच्या आड येणाऱ्या राष्ट्रांच्यावरती हल्ला करते. अमेरिकेने किती राष्ट्रावर हल्ला केला आतापर्यंत त्याची एक लांबलचक यादी तयार होईल. बरं, या हल्ल्यामध्ये काही वैचारिक सुसंगती नाही आहे. इराकमध्ये पूर्वीच्या सरकारला बाहेर काढण्यासाठी त्यांनी सद्दामला पाठिंबा दिला आणि सद्दामलाच त्यांनी ठार केलं. तर हा जो आता युद्धाचा भडका दिसतोय आपल्याला, तो जगभर पसरणार आहे वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये. पहिलं रूप असे असेल, इंधनाची टंचाई तयार होईल. ती टंचाई झाली की महागाई वाढते, महागाई वाढली बेकारी वाढते, बेकारी वाढली भूकबळी वाढतात. फक्त इंधनाची टंचाई झाल्यानंतर बाकी अन्य गोष्टींची पण टंचाई होणार आहे. जीवितहानी मोठ्या प्रमाणात होणार आहे, जी आतापर्यंत झालेली नाही आहे. पण अमेरिकेची भूदल सेना जेव्हा इराणमध्ये घुसेल किंवा घुसण्याच्या मार्गावर असेल, तेव्हा स्वाभाविकपणे जीवितहानीसुद्धा होणार आहे. वित्तहानी, जीवितहानी, नात्यांची हानी यांनी हे सगळे जग भरून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आतापर्यंत काय भूमिका घेतली? इस्रायल आणि इराण युद्ध चालू होण्यापूर्वी 2च दिवस अगोदर आपले पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये होते. त्याने काहीतरी वाटाघाटी केल्या, ते परत आले आणि युद्ध चालू केलं. या युद्धामध्ये अनेकांना असं वाटत होतं की हे युद्ध थांबवा अशी विनंती भारत, इराण आणि अमेरिकेला करेल. तो इराणच्या बाजूने सहानुभूती व्यक्त करेल. त्याचं कारण असं की इराण आणि भारत यांचे संबंध हजारो वर्षापासूनचे आहेत. ते नुसतेच व्यापारी नाही आहेत, ते नुसतेच पेट्रोलचे नाही आहेत, तर ते सांस्कृतिक पण संबंध आहेत, आयात निर्यातीचे संबंध आहेत, एकामेकाला मदत करण्याची संधी आहेत. काश्मीर प्रश्न जेव्हा जेव्हा भारत युनोमध्ये नेतो किंवा जगाच्या अन्य प्लॅटफॉर्मवर मांडतो, तेव्हा झाडून बहुतेक मुस्लिम राष्ट्र त्या ठरावाला विरोध करतात. पण इराण तसं करत नाही. तो काहीतरी एक क्लुप्ती काढतो आणि भारताच्या बाजूने आपल्याला उभं कसं राहता येईल याचा तो अंदाज बांधत असतो. म्हणजे तो भारताला मदतच करत असतो. आता तो युद्धात अडकल्यानंतर भारताने त्याला मदत करणं शक्य नाही, कारण भारताची तेवढी ताकद नाही आहे. पण इराणबाबत भारताने कधी काही ब्रशसुद्धा काढला नाही. आपले मोदी कुठल्या तरी राजाला फोन करतात, कुठल्या तरी देशाच्या प्रमुखाला फोन करतात, इस्रायलच्या पंतप्रधानाला फोन करतात, पण त्याने असा फोन इराणशी कधी केलेला नाही आहे. याचा एक अर्थ असा पण होतो की भारताने स्वातंत्र्यापासून जे आपले आपले परराष्ट्र नीती केलेली आहे, त्या परराष्ट्र नीतीचा हा भंगपण आहे. आपलं धोरण कोणत्याही एका महाशक्तीच्या पायाजवळ पडणारं नव्हतं. आपण तटस्थ होतो, आपण अलिप्त होतो, त्या वेळेला आपण आपली काही भूमिका मांडत पण होतो. पण गेल्या काही वर्षापासून आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतोय. तो बदल आपल्याला दिसला. जेव्हा ट्रम्प निवडणुकीला उभे राहिले होते, तेव्हा मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले जे त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी अमेरिकेमध्ये गेले होते. आणि सातत्याने मी ट्रम्पच्या किती जवळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करत असतात. पण ट्रम्पला याच्याशी देणं घेणं नाही. भारतामध्ये काही महिन्यापूर्वी जी युद्ध सदृश परिस्थिती तयार झालेली होती, ती मी हस्तक्षेप केल्यानंतर मिटलेली आहे असं ट्रम्प रोज सांगतात. याचा अर्थ काय होतो?
दोन देशाच्या स्वायत्ततेच्यामध्ये तिसऱ्या शक्तीने यायचं नाही आहे आणि अमेरिका सातत्याने तिसरी शक्ती होऊन, फौजदार होऊन, जज होऊन तो हस्तक्षेप करत असतो. त्यांनी युद्ध बंद करायला मदत केली असेल ही चांगलीच गोष्ट आहे, आपण हे करू नये. पण त्याचा एक दुसरा भाग पण आहे, तो पण विचारात घ्यायला पाहिजे की माझ्या देशाचे निर्णय मी घेणार, माझ्या देशाची स्वायत्तता मी जपणार, अशी भूमिका प्रत्येक राष्ट्राची असते. आणि ती असेल तर मग ट्रम्पचा हस्तक्षेप का? बऱ्याच लोकांना वाटत होतं की भारत मौन पाळणार नाही, पण भारताने मौन पाळणं पसंत केलं. मोदी जे बोलतायत आता ते काही युद्ध थांबवा म्हणून बोलत नाही. कुणाचं चूक कुणाचं बरोबर याविषयी ते भाष्य करत नाहीत. आपले काही देश लोक जे अडकलेले आहेत त्या देशामध्ये त्यांच्या सुरक्षिततेविषयी ते बोलतात, ते पण स्वाभाविक आहे. पण मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. इराणचं उद्या काही बरं वाईट झालं तरी त्याचा सगळ्यात मोठा फटका भारताला पण बसणार आहे. या देशाशी असलेले व्यापारी संबंध काय होईल? या देशातून आयात केले जाणारे तेल त्याचं काय होईल? या देशातल्या लोकांशी वर्षानुवर्षे जोडले गेलेले सांस्कृतिक संबंधाचं काय होईल? आणि जो इस्रायल आता अडचणीत आहे म्हणून भारताच्या कच्छेपी लागतो, तो इस्रायल भारताविषयी काय भूमिका घेईल? माझं असं मत आहे की जेव्हा तिसऱ्या महायुद्धाची छाया तयार होते, सगळं जग एका धगीत जाण्याची शक्यता तयार होते, तेव्हा आपलीसुद्धा एक राष्ट्र म्हणून, एक नेता म्हणून अशी व्यापक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आणि ती कोणत्याही मित्राच्या, कथित मित्राच्या, विशेषतः कच्छेपी न लागता आपल्या परंपरेला, आपल्या संस्कृतीला ती धरून असायला पाहिजे. भारताचा पंतप्रधान, राष्ट्रपती भारताच्या बाहेर गेला तर पहिल्यांदा तो बुद्धाचं वचन सांगतो. तो म्हणतो, हम बुद्ध की भूमी से आहे. आम्ही बुद्धाच्या देशातून आलो. आणि बुद्ध काय सांगतो? जगातला कोणताही प्रश्न युद्ध करून सुटत नाही. जगात कुठेही युद्ध करून शांती येत नाही. जगात कुठेही युद्ध करून विकास होत नाही. हे तत्त्व तर आपण किती जणांना सांगितलं. युद्धातून युद्ध जन्माला येतं हे ऐकायला कोणी तयारच नाही आहे. युद्धातून विध्वंसच तयार होतो, शांती होत नाही हे पण कोणी ऐकायला तयार नाही आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्राचीन देश, एक बुद्धाचा देश म्हणून आपल्याला ही काही जी भूमिका करायची आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ती करताना खळखळ करू नये. आणि आपले जे पारंपरिक मित्र आहेत, आपल्या ज्या पारंपरिक परंपरा आहे त्या एकदम डंप करून, ज्यांनी आपल्याला कधी मदतच केली नाही, जे कधी आपल्या विश्वासाला पात्रच राहिलेले नाहीत, अशांच्या नादाला लागणं या परिस्थितीमध्ये योग्य नाही असं मला वाटतं. धन्यवाद.